देखील कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये दीपक देखील कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील कौतुक करू आणि नक्कीच आमच्या ऑफिशियल स्कोरर सूरज देखील सज्ज होतात. सर्वांचं पुनश्च मनपूर्वक सरस हार्दिक स्वागत. आपण पाहतोय चेतन स्फूर्ती चषक 20-25 हा तरार आणि दरम्यान ही मॅच अंबेले त्यांच्या अगेन्स्ट बीरवाडी. गोलंदाज सुमित सज्ज होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आहे. गोलंदाज तयार. राईट अमोर द विकेट ना पहिला चेंडू इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात आपण पाहिली नक्कीच या स्पर्धेमध्ये ची सुद्धा थोडंसं नक्कीच इथे मात्र संघर्ष करावा लागतोय या खेळाडूंना देखील, कारण की धावा बनत नाहीयेत. आणि त्या अनुषंगाने या पहिल्या इनिंग मध्ये अंबेले संघ किती धावा बनवेल हे देखील पाहणं गरजेचं. रायझिंग अँड सरप्रायझिंग बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिली. पहिला चेंडू थोडीशी लेन खेचली होती. आता मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या नक्कीच दिशेने हाताला होता. अवे ऑफ द बॉडीला नक्कीच या ठिकाणी मात्र बॉडी पिच केला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र दोन चेंडू निर्धाव फेकण्यात यश संपादित केलं गोलंदाज सुमितनं. आणि आता मात्र हा तिसरा चेंडू त्याचा. हो, आता मात्र नक्कीच बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. नजर अटी, दुर्घटना घटी आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि दोन धावेंच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजे 2 रन्स ऑन द बोर्ड. श्री गणेशा केला जातोय धावसंख्येचा. सुरुवातीच्या या दोन धावा धावफलकावरती आपण पाहिला. जिथे एक धाव होती तिथे या दोन धावा गेल्या. क्षेत्ररक्षकांनी देखील साथ देणं गरजेचं आहे गोलंदाज सुमितला, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. पुनश्च इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधी असते बॅटर्सला मोठे फटके मारण्याची. इथून मात्र जर आपण गॅप शॉट सिलेक्शन जरी केला तरी सुद्धा इथे धावा मिळतील, परंतु तसं घडत नाहीये. धावसंख्या आता मात्र 1 पुढे सरसावते, जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. येस, सन्मान्य नामदेवजी हेमाडे सर आमच्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. सर, या आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. शुभ सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय नामदेवजी हेमाडे सरांचा. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल या स्पर्धेचा नक्कीच गोड आठवण हे पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र त्यांना सन्मानित केलं जातं. धन्यवाद. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीनं आपलं देखील हार्दिक आभार. आडव्या पाटने ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे शरीराचा वेध घेतला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर कॉन्स्टंट आहे. 3 धावा आहेत. युवा गोलंदाज आहेत आणि या कामगिरी सध्याच्या घडीला दमदार राहिल्या. सुमितला आपण पाहतोय 5 चेंडू फेकले, धावा खर्च केल्या 3. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल मधाच्या आतमध्ये टीम अंबेलेला. मिस टायमिंग आहे. डाऊन द बोर्ड क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडेसे दूर राहिले आणि तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा टीम अंबेले. चा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि आता मात्र सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तुषारला आपण पाहतोय, कारण की सध्याच्या घडीला इथे मात्र चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा.
तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आयोजकांनी दिलाय. सुरुवातीचे 3 षटक 15 मिनिटांमध्ये टाकणं गरजेचं असेल, अन्यथा अतिरिक्तच्या स्वरूपाने अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या, कारण की मानाची, सन्मानाची आणि अत्यंत शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2025चा हा थरार. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग, चांगली गोलंदाजी. हा चेंडू पर्यंत थोडासा खाली राहतोय. सुमितने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पहिला चेंडू तुषारच्या माध्यमातून येतोय डॉट. धावसंख्या 4 वरती कॉन्स्टंट आहे. इथून मात्र धावांचा आलेख उंच बाबा लागेल. ड्यू फॅक्टर आपण पाहतोय, वातावरणामध्ये दमट बन आहे, त्या अनुषंगाने इथे चेंडू सीमापार जाणं देखील तितकंच अवघड आहे, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. कमालीची गोलंदाजी राहिली सध्याच्या घडीला. धावसंख्या 4 वरती, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट फेकलेत. संदीप आणि संकेत थोडासा संघर्ष करतोय मधाच्या आतमध्ये, परंतु कमबॅक करावा लागेल, चांगला खेळ साकारावा लागेल. पुढील मॅच देखील नक्कीच दोन्ही संघ सज्ज राहायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हो, आणखी एक सलगचा तिसरा चेंडू येतोय डॉट. ऑफस्टिकच्या बाहेर अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केलं होतं आणि इथे मात्र बीट केलं जातंय सातत्यानं बॅटर्सला, त्या अनुषंगाने इथे मात्र धावा येत नाहीयेत. कमालीची गोलंदाजी राहिली तुषारची देखील. पहिल्या षटकामध्ये सुमितने धावा खर्च केल्या 4. या षटकामध्ये आपण तुषारला पाहतोय. तुषारने देखील आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. कमालीची गोलंदाजी. हो, पुणे आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. थाई फॅडवरती चेंडू आदलतो, त्या अनुषंगाने पंच सहमत नाहीयेत आणि इथे मात्र हा चेंडू देखील येतोय डॉट. 4 चेंडू आतापर्यंत सलगचे निर्धाव फेकलेत. आतापर्यंत संकेतचा विचार केला तर संकेतने 6 चेंडू फेस केलेत आणि त्याच्यामध्ये फक्त एकच धाव घेतले, तर इथे मात्र थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. हो, आणखी एक चांगला चेंडू आहे. यष्टी रक्षक कमालीची कामगिरी करतोय आणि सलगचा 5वा चेंडू येतोय डॉट. बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव फेकलेत आणि हा चेंडू जर इथे निर्धाव आला तर आजच्या दिवसातील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. आणि या स्पर्धेत देखील पहिलं मेडन षटक असेल, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. हो, हा चेंडू सोडलाय आणि क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्पेल या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिलं मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ठरतोय. गोलंदाज तुषार. 2 षटकांचा खेळ समाप्त. 4 धावा आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाने वाईट साठी रिव्ह्यू घेतला, चॅलेंज केलाय अंपायरच्या निर्णयाला. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून लगेचच योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. अंतिम चेंडू सोडून दिला होता आणि चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज तुषारचं, ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. कौतुक करावं लागेल गोलंदाज तुषारचं. इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली. तब्बल 6 चेंडू निर्धाव फेकला आणि या स्पर्धेतील पहिलं मॉडर्न षटक हाताळणारा गोलंदाज देखील ठरला. कौतुकास्पद कामगिरी. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्या फक्त 4 आणि आता मात्र नक्कीच सेकंड गोलंदाजीसाठी आपण बघतो तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पंकज येतोय. पंकज वरती ही जबाबदारी असेल. आता मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर संदीप आणि संकेतला कमबॅक करून द्यावा लागेल, एक फायटिंग स्कोर क्रिएट करून द्यावा लागेल, कारण की धावा बनल्या नाहीत सुरुवातीच्या 2 षटकामध्ये. हो, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर फिंगर अप. ओ युटी फलंदाज होतोय बाद. कॉट बँडची इथे संधी निर्माण झाली होती आणि संधीचं सोनं केलं आणि फलंदाज होतोय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. आता भारतला नक्कीच या ठिकाणी मात्र आणलं जाते. भारत आहेत, यस, भारतला आपण पाहतोय. धावा आल्या नाहीयेत आणि इथून धावा घ्याव्या लागतील, कारण की फक्त 4 धावा धावफलकावरती जोडल्यात. निराशाजनक कामगिरी जरूर राहिले टीम आंबेलीची, कारण की
पहिल्या षटकामध्ये सुमितने फक्त 4 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये तुषारने एकही धाव खर्च केली नाहीये आणि तिसऱ्या षटकामध्ये पंकजने पहिला चेंडूवरती विकेट प्रस्थापित करून दिला. इकॉनॉमिकल स्पेल, चांगली गोलंदाजी बीरवाडी संघाच्या वतीनं. टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. धावा कमीत कमी 30 ते 35 धावा जरूर बनाव्या लागतील, परंतु मोठे फटके देखील मारणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. पंकज सज्ज होतोय. हो, आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा नजाकत भरा स्ट्रोक, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. या फटक्यांची नितांत आवश्यकता आणि ते भारतनं केलं. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला, धावसंख्या 8. हो, स्विच हिट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवरती पुनश्च धावबादची संधी असेल आणि धावबादच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. असेल, परंतु गोलंदाजी दमदार राहिल्या टीम बीरवाडीची. सध्याच्या घडीला चांगला या ठिकाणी मात्र खेळ प्रस्थापित करत असताना मधाच्या आतमध्ये टीम बीरवाडीला आपण पाहतोय. गोलंदाज तयार, पुनश्च पंकज ऑन दी मार्क. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, हा चेंडू देखील येतोय डॉट. कमालीची गोलंदाजी राहिली, इम्प्रेसिव्ह कामगिरी केल्या टीम बीरवाडीनं. लगेच त्यांच्या कॅप्टनने इथे मात्र निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा आणि तो इथे मात्र चांगल्या पद्धतीनं युटिलाइज करत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या फक्त 8 पाहायला मिळतात आणि अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. तो फटका दमदार आहे, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि इथे मात्र लॉंग ऑफला चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय बाद. भारत बॅक टू द पवेलियन. थोडासा दडपणाखाली संघ पाहायला मिळतोय टीम अंबेले, कारण की धावा बनल्या नाहीयेत. 8 धावा धावफलकावरती फक्त पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरे षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावरती जोडल्यात. इथून मात्र धावा बनवणं गरजेचं आहे, परंतु सध्याच्या घडीला नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती भूषण दाखल होतोय मधाच्या आतमध्ये. भूषण आणि त्याच्या सोबतीनं आपण प्रणयला पाहतोय. कामगिरी दमदार करावी लागेल, कारण की धावा आल्या नाहीयेत अंबेले संघासाठी. चला, जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती. गोलंदाज अंतिम चेंडू घेऊन पंकज. ओ, पंकजचा हा चेंडू पुनश्च बिग हिट केला. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आधी लॉंग ऑफ आणि आता लॉंग ऑन मधून झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स. फलंदाज देखील बाद. संशय अजय पवार सर थोडेसे उशिरा आलेत, परंतु संघ थोडासा अडचणीत थांबला. वेलकम आपलं सर, हार्दिक स्वागत. अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कुणालला आपण पाहतोय. कुणाल येतोय, थोडेसे बॅटर आमचे
पवार सर थोडेसे उशीर आलेत, परंतु काय हरकत नाही, इथे धावा बनवणं गरजेचं आहे संघाला. कारण की 3 षटकामध्ये फक्त 8 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि त्या अनुषंगाने इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. 8 धावा धावफलकावरती कुणालवरती ही जबाबदारी पुनश्चा. हो, हा चेंडू सोडून दिलाय पुनश्चा. पहिला चेंडू येतोय डॉट, कारण की पंच देखील तटस्थ आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. सातत्याने डॉट चेंडू जास्त खेळलेत या नक्कीच इनिंगमध्ये. आपण पाहिलं तर तब्बल सध्याच्या घडीला 10 चेंडू निर्धाव खेळून काढले. लिमिटेड षटकांच्या मॅचेस आहेत, 4 षटकांची मॅच, 24 चेंडू आपल्याला भेटतात. त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 चेंडू निर्धाव खेळून काढले तर कुठेतरी संघ अडचणीत सापडेल. हो, लॉंग ऑफला चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केले, एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाही, कारण की फेकी देखील ॲक्युरेट होती आणि धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. सलामीचे दोन्ही बॅटर्स आपण पाहिले तर निराश पावलांनी तंबूच्या आशाला परतले. त्याच्यानंतर भारतने एक चौकार मारला होता, परंतु त्याला देखील चांगलं कार्य करता आलं नाहीये. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र दुसरी धाव घेत देखील नाहीयेत. धावा येणं गरजेचं आहे. एकेका धावेने काही होणार नाहीये, परंतु धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे डबल डिजिट. अर्थातच 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 4 विकेट्स. टीम आंबेले 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. इथून 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तरी येणं गरजेचं आहे टीम आंबेलेला. ओ, फटका दमदार आहे, मिस टायमिंग आहे, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि वेल जज. आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. बाटरपदाच्या आतमध्ये उदय पवार. खरं तर सरकारी कर्मचारी पंचायत समिती कल्याणचे जे आहेत आणि सध्या आपल्या गावासाठी इथे मात्र फार दूरवरचा प्रवास त्यांनी देखील केला, कारण की आमच्या टिटवाळामध्ये सध्या स्थायिक आहेत आणि टिटवाळा ते जांभुर्डे हा प्रवास फार मोठा आहे आणि त्या अनुषंगाने थोडेसे उशीर आलेत, परंतु अंतिम 2 चेंडूंसाठी ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हो, त्यांच्यासाठी हा भीमर चेंडू होता. पर्वणी होती, जर बॅटला लागला असता तर धावा बनल्या असत्या, परंतु इथे मात्र हा फ्रेडचा चेंडू. एबीपी माझाची टॅगलाईन, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता मात्र संधी मोठा फटका मारण्याची उदय पवार यांना. गोलंदाज कुणालने नक्कीच भीमर हाताला होता. हो, इथे मात्र ऑफ स्टिक्स बाहेर, परंतु पंच तटस्थ आणि हा चेंडू देखील येतो डॉट. धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा आहेत. आता मात्र हा अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. कमालीशी गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज सुमित असेल, तुषार असेल, पंकज असेल, कुणाल असेल, यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑनड्राईव्ह केले, डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा धाव देखील प्रयत्न होतो आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही पाहावं लागेल. नक्कीच तिसऱ्या पंचांना रेफर केलाय आणि नक्कीच चेक केली जाईल आमच्या टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. फलंदाज बाद असतील की स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले ते देखील चेक केलं जाईल. ओ युटी फलंदाज असेल बाद. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्राईव्ह केली नव्हती, त्या अनुषंगाने एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी अवघ्या 13 धावेंची आवश्यकता असेल टीम बीरवाडी या संघाला. चला आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र आपण करणार आहोत. संघ पुढील आपल्याला पाहायला मिळतील पोटगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट नवापाडा. चला, पोटगाव आणि नवापाडा संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. तिथे आमचे साथी समालोचक सज्ज असतील आणि आपण टॉस देखील करणार आहोत.
दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र सज्ज असतील. सन्माननीय भोईर साहेब आमच्या समवेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. पोडगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट नवापाडा. कॉइन स्पिन हेड अँड टेल असं अधोरेखित केलंय. काय हरकत नव्हती, परंतु पुन्हा आपण टॉस करूयात. कॉइन स्पिन केला जाईल भोईर साहेबांच्या वतीनं. हेड इज द कॉल अँड येतोय टेल. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय पोडगाव संघानं, प्रथमतः निर्णय का असेल. बिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलं. नक्कीच इथे धावा जास्त बनत नाही. क्षेत्ररक्षण करणारा संघ सध्या जास्त वेळा जिंकण्याचे चान्सेस आहेत. तर समोर आपण पाहिलं तर नवापाडा संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कसे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतील. आमच्याकडे प्रणव, भावेश, कौशल असे गोलंदाज आहेत आणि आम्ही 30-32 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा आपण अनेक पाहत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये मोलाचं कार्य नक्कीच केलं जातं, ते म्हणजे शिस्त. नक्कीच वेळेवरती संघ आला नाही तर लगेचच पॅनल्टी दिली जाते. नक्कीच यासाठी नक्कीच आपलं काय म्हणणं असेल. नाही, नियोजन तर छान आहे आणि ते आम्ही येताच ऐकलं. ते भालूक संघ होता. आम्ही बोलतो 2च मिनिटं उशिरा गेलो, आम्हाला 2 बॉल आणि 2 रनांची पेनल्टी मिळाली. बोल नाही, आम्ही वेळेतच चाललोय. चांगलं आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या संवेत नवापाडा संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावला, जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता. नक्कीच आमचा फिल्डिंगचाच निर्णय असता. परंतु आता मनाविरुद्ध करायचं, फलंदाजी करतात. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल, कारण की डीप फॅक्टर आहे वातावरणामध्ये, दमटपणा. किती धावा बनण्याचा प्रयत्न असेल. बनवण्याचा प्रयत्न करू आम्ही. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आपले जे खेळाडू असतात नक्कीच प्रॅक्टिससाठी कधी कधी येत नाही, परंतु मॅचच्या वेळेस 15 ते 20 जण असतात. हा एक मोठा नक्कीच प्रश्न असतो की प्लेइंग 11 मध्ये कुठल्या खेळाडूंना घ्यायचं. तर याच्यासाठी नक्कीच कधी कधी टीम मीटिंग देखील होते. आपल्या टीम मध्ये अशा काही घटना घडलेत का. नक्कीच घडल्यात, कारण आमचा मेन प्लेअर आहे तो आज अनुपस्थित आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू कमीत कमी जास्तीत जास्त करण्याचा. येस, कुठलाही संघ एका खेळाडूवरती अवलंबून नसतो. जे आपले उर्वरित 10 ते 11 खेळाडू असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. स्पर्धेबद्दल जेवढे बोलू तेवढं कमीच आहे, कारण आम्ही मागच्या वर्षी पण इकडे खेळून गेलेलो आहे. नियोजन हे प्रत्येक वेळी त्यांचं नेहमी उत्तमच असतं. येस, थँक्यू. मॅच देखील सुरू आहे. दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे राजेश सर. थँक्यू. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळतो 2 संघाच्या दरम्यान. एका बाजूला संघ ओमसाई आंबेड, त्यांच्या अगेन्स्ट टीम बिरवाडी जे हनुमान बिरवाडी. या 2 संघाच्या दरम्यान पहिल्या डावामध्ये गोलंदाजी खऱ्या अर्थानं चांगलीच राहिली आहे. तब्बल जर आपण पाहिलं पहिल्या डावात 12 धावा बनवल्या, 13 धावांचं टार्गेट आणि इथे मॅचची मोठी विकेट मनोज पथारे या मॅच मध्ये बाद. त्यानंतर विकेट त्यांना पाहायला मिळते. त्याचबरोबर गौरवदत्ता पवार आणि त्याचबरोबर सागरदत्ता कापडी यांच्याकडनं दोन्ही संघासाठी खूप शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि मॅनेजमेंट कमिटीसाठी देखील त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करत आहोत. गौरवदत्ता पवार आणि त्याचबरोबर सागरदत्ता कापडी यांच्याकडनं दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मोस्ट वेलकम. नवीन बॅटर दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुणाल इनाट नंबर 3 टॉप मिडल ऑर्डर मध्ये हा फलंदाज दाखल झाला. मॅचची प्राइजेस विकेट लवकर कॅरी झाली. मनोज पथारे हा फलंदाज बाद होताना आपण पाहिला. 13 धाब्यांचं टार्गेट आणि ओव्हर जर आपण पाहिले गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुषार. पहिला बॉल वाईट, त्यानंतर मॅचची मोठी विकेट त्यांना कॅरी केली आहे. 13 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. 1 धाव तर बनली गेली आतापर्यंत. ओ इथे चांगला बॉल, सुंदर चेंडू राहिला. अगदी जर आपण पाहिलं थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. पडल्यानंतर चेंडू थोडासा लेग कटर झाला आणि त्यानंतर चारोखाने चित होताना पाहायला मिळतं. फलंदाज टॉटबॉलची सांगता होताना पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅचेस देखील टफ होतात याच्यातील मात्र काही शंका नाही. जर तुमच्याकडे गोलंदाजी अटॅक चांगला असेल तर मॅचेस देखील लो स्कोरिंग मॅचेस टफ होतात. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅट ऑन साइडला खेळलेत. खाली क्षेत्र निवडलाय. फटक्यात दमदार
बॅटर कुणालच्या बॅट मधून हा चौकार. आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता तिथे पूल केलाय. पुन्हा एकदा लाईन खराब. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट, वन मोर फोर. ओय बिगेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू क्लीट झाला आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील सुंदर होताना पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये जय हनुमान बिरवाडी संघ गोलंदाजी करत होता. गोलंदाजी अप्रतिमच झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 4 षटकांमध्ये 12 धाव्यांवरती खऱ्या अर्थानं ओमसाई आंबेळे संघाला थांबवलं. 13 धाव्यांचं टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा 9 आपल्याला पाहायला मिळतात. 4 धाव्यांची गरज असताना इथं डिफेन्सिव्ह शॉट आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण पहिल्या शेवटच्या मोमेंटला बॅटरने बॅटचा फेस ओपन केला. त्यानंतर गॅप शॉट सिलेक्शन आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक आला बॅटर कुणालच्या बॅटमधून. सामना संपला आणि सामना जिंकलाय जय हनुमान. अभिनंदन टीम, हार्ड अँड टफ लक टीम, ओमसाई आंबेळे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. हँडशेक आपण करणार आहोत. MGCA चे उपाध्यक्ष सन्माननीय